नमस्कार मित्रांनो, साईनगर शिर्डीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण जुनी शिर्डी किंवा हेरिटेज विलेज इथे आलो आहोत। जुन्या शिर्डीचे अंतर हे श्री साई मंदिरापासून 3.5 किलोमीटर इतके आहे आणि आपण इथे ऑटोने इथे येऊ शकता। तर साई हेरिटेज विलेज किंवा जुने शिर्डीसाठी इथनं आपल्याला एंट्री मिळते। इथे 150 रुपये इतकी फीज आहे आणि इथे आपण साईबाबांची जुनी शिर्डी बघू शकता। तसेच इथे ॲडव्हेंचरसाठी भरपूरशा गोष्टी आहे आणि छोट्या मुलांसाठी सुद्धा मनोरंजनाच्या भरपूर सगळ्या गोष्टी इथे आपण बघू शकता। इथे आपण उंटांची आणि घोड्याची स्वारी सुद्धा करू शकता। जुनी शिर्डी इथे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघू शकता आणि इथे काय काय बघण्यासारखे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत। तर साई हेरिटेज विलेजमध्ये शिरण्याच्या वेळेस आपण हे द्वार बघू शकता। तर मित्रांनो, ह्या देखाव्यामध्ये खंडोबा मंदिर आपण बघू शकता आणि हे जे दृश्य आहे हे चावडीचे आहे। तर पूर्वी प्रत्येक गावात वेशीजवळ चावडी असायची। चावडी म्हणजे काय, तर गावातल्या माणसांची गप्पा मारायची जागा। गावचा कोतवाल, पोलीस, पाटील चावडीवरूनच गावचा कारभार सांभाळायचे आधी। अशीच चावडी शिर्डीत सुद्धा पूर्वी अस्तित्वात होती, पण त्या चावडीचं नशीब थोर होतं म्हणून साईबाबांच्या चरणाचा स्पर्श ह्या चावडीला झाला होता। तर साईचरित्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या चावडीचा उल्लेख करण्यात आला आहे आणि बाबांचे एक भक्त कैलास दामोदर घनश्याम बाबरे तथा अण्णासाहेब चिंचणीकर यांनी प्रथम या चावडीचा जीर्णोद्धार केला होता। त्यांच्या या साई भक्तीची साक्ष देणारी शिळा आजही चावडीच्या प्रवेशद्वाराच्या मळ्यावर पाहायला मिळते। इथे आपण साईनाथ आणि बायजामायांचा एक विलक्षण क्षण आपण बघू शकतो। या देखावामध्ये आपण भाऊ महाराज कुंभार यांना बघू शकता। तर भाऊ महाराज कुंभार हे एक निस्सीम साईभक्त होते। इथे साईबाबांना आपण धान्य दळताना बघू शकता। या देखावामध्ये आपण जागरण गोंधळ बघू शकता। इथे साईबाबांच्या जुन्या शिर्डीचे वर्णन झाले आणि इथे दर गुरुवारी आधी दिंडी काढण्यात यायची। तर ह्या देखावामध्ये आपण बघू शकता। ह्या देखावामध्ये आपण साईबाबांना भिक्षा मागताना बघू शकता। तर मित्रांनो, इथे कुठल्याही कठड्यामध्ये आपल्याला आतमध्ये जायचं नाही आहे अथवा इथल्या मूर्त्यांना स्पर्श करायचा नाही आहे, नाहीतर इथे 500 रुपयाचा दंड आहे। तर याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। इथे आपण काशीराम शिंपी यांना बघू शकता। साईबाबाचं शिर्डीत आगमन झाल्यावर सर्वप्रथम ज्या 3 व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला त्यातले एक होते काशीराम शिंपी। बाबांची त्यांनी अगदी तन्मनधनाने सेवा केली होती। काशीराम बाबांना रोज दक्षिणा देत। बाबा त्यावेळी कोणाकडूनही दक्षा घेत नसत, पण काशीरामकडून 2 पैसे नेहमी घेत। या देखावामध्ये द्वारकामाई हंडी हे बघू शकता आपण। साईबाबा स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी अन्न बनवून त्यांना प्रसाद देत असत, तर त्याचा हा देखावा आपण इथे बघू शकता। इथे आपण ग्रामपंचायतचा कट्टा बघू शकता। तर आधी ग्रामपंचायतचा कट्टा भरवण्यात यायचा आणि गावातले जे पण काही भांडण असायचे किंवा काही पण अशा गोष्टी असायचे तर इथे सोडवण्यात यायचे कट्ट्यावर। तर याला ग्रामपंचायतचा कट्टा म्हणण्यात येत। इथे रुग्णसेवा आपण बघू शकता। साईबाबा अनेक रुग्णांना आपली सेवा देताना इथे आपण बघू शकता। इथे आपण वैद्य बघू शकता, जडीबुटींना बारीक करत आहे आणि साईबाबाच्या आदेशानुसार इथे रुग्णसेवा करण्यात यायची।
इथे लोहाराची भट्टी बघू शकता आपण मित्रांनो. हे सांभार आहे. इकडे साईबाबांचे जे मंदिर आहे त्याचीच एक प्रतिकृती इथे आपण बघू शकता. तर इथे कुणालाही आतमध्ये जायचं नाही आहे. ह्या प्रतिकृतीमध्ये बाजारकट्टा आहे. इकडे भांड्यांना आकार देणारा बघू शकता आपण. ह्या प्रतिकृतीमध्ये आपण माहेर वाशिनी बघू शकता. तर माहेर वाशिनी जेव्हा माहेरी शिर्डीत येत व साई दर्शनात जात तेव्हा बाबा त्यांना साडी, चोळी किंवा खण नारळ देऊन ओटी भरत असत. माहेर वाशिनीचं हे लेणं म्हणजेच अखंड सौभाग्याचं लक्षण देऊन बाबा त्यांना आशीर्वाद देत असत. काही न देता कोणत्याही सुवासिनीची त्यांनी पाठवणी कधीही केली नव्हती. इथे सुद्धा आपण एका पंचायतीचं चित्र बघू शकता. तर आधी बैलाच्या सहाय्याने तेल काढण्यात यायचे. तर आपण यांना बघू शकता. इथे छोट्या मुलांना बैलबंडीवर खेळ करताना चे हे छायाचित्र आहे. तर इकडे वासरू आपल्या आईचं दूध पिताना आपण बघू शकता. काय आहे रे? काय आहे? विहिरीतून पाणी काढतात है ना. तर आधीच्या काळात मोटारी व मशिनी नव्हत्या तेव्हा मोठीच्या सहाय्याने पाणी काढण्यात यायचं व दूर पाणी काढून ह्या पाण्याचा उपयोग केला जायचा शेतीसाठी व इतरत्र कामासाठी. हे इथे याचे छायाचित्र आपण इथे बघू शकता. ह्या बैलांच्या सहाय्याने एका मोठ्या दोरखंडाने या मोठीचं पाणी काढण्यात यायचं. आणि इथे कावडीवाले पण बघू शकता. पाणी काढल्यावर विहिरीतलं हे कावडीवाले पाणी नेताना आपण इथे बघू शकता. इथे शेतामध्ये बैलाच्या सहाय्याने कामे करताना आपण शेतकरी बघू शकता. तर एकत्रित इथे एका जुन्या गावाचे चित्र आपल्या इथे बघायला मिळतं. आणि ही आपली संस्कृती जपण्याचा ह्या छायाचित्रातून प्रयत्न करण्यात आला आहे. इकडे छोट्या मुलांसाठी जंगल सफारी. तर ह्या जंगल सफारी म्हणजे ही नक्कीच जंगल सफारी नसून लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इथे वन्य प्राण्यांच्या काही प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहे, मूर्त्या ठेवण्यात आल्या आहे. हा आहे जंगलचा राजा सिंह. इकडे जिराफ, भालू, वाघ. हा फोटो स्पॉट आहे. इथे उभे राहून आपण छान असा फोटो काढू शकता. हे सुद्धा फोटो स्पॉट आहे.
ह्या चित्रामध्ये आपण पाश्चात्य किंवा युरोपियन देशामध्ये असणाऱ्या बांधणीचा एक नमुना इथे आपण बघू शकता. तर मित्रांनो, इथे घोडा आणि उंट सुद्धा दिला राईडसाठी. तर याची राईड आपल्याला घ्यायची असणार तर इथे ज्येष्ठांसाठी इथे 100 रुपये चार्जेस आहे आणि छोट्या मुलांसाठी इथे 50 रुपये चार्ज आहे घोडा आणि उंट राईडचा. 50 बड़ा के 100. हां हां. चलो राइडिंग करने. कैमल राइड, हॉर्स राइड, अंटे, गर्रे, कुदरे, अडे. तर इथे ट्रेन राईड आणि केबल राईड सुद्धा आपण करू शकता. तर याची 50 रुपये इतकी तिकीट आहे. काय आहे? ₹50 तिकीट आहे. त्यांना आता आपण आलोय केबल रायडिंग मध्ये. खाली बघा किती सुंदर दिसते. इथून तुम्हाला पूर्ण जुनी शिर्डी बघायला मिळते केबल रायडिंग. हात पकडून सोडू नको. तिथे पकडून ठेवा. ते हात पकडून ते सोडू नको. हे बघा म्हणा. हे बघा किती सगळं पूर्ण शिर्डी दिसतंय. तिथे विहीर आहे.